नमस्कार मंडळी, आपले खूप खूप स्वागत आहे तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण मस्तपैकी वडशीचे कालवण बनवणार आहोत. आणि ह्या वडस मच्छीचे जे कालवण आहे ना, एवढे छान लागतं चवीला खरंच. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर सुरुवातीला मी हे ताजे ताजे वडस फिश घेतलेले आहेत. आणि हे आणल्याच एवढे ताजे असे होते ना की ते हातातून सटकत होते. आणि तुम्हाला दिसतच असेल गालफुर ओपन केल्यावर एवढी लाल आहेत, म्हणजे वडस ही मच्छी एकदम फ्रेश अशी आहे. या मच्छीच्या खवल्यांच्या शाईनवरून तुम्हाला समजतच असेल की ही मच्छी किती ताजी आहे ते. वडस ही मच्छी गोड्या पाण्यातली मच्छी आहे. ही मच्छी फ्रेश असताना एकदम तकतकीत दिसते आणि जेव्हा आपण ही कापून घेतो ना, म्हणजेच खवलं काढल्यानंतर थोडी सॉफ्ट होते, पण चवीला एकदम भन्नाट अशी लागते. तर येथे मी वडस मच्छी ही साफ करून घेतलेली आहे. आता आपल्याला या मस्तपैकी ताज्या ताज्या वडशीचं कालवण घालायचंय. आता त्यासाठी काय करायचंय ते बघून घेऊया. सगळ्यात पहिले आपल्याला ही मच्छी थोडी मॅरिनेट करून ठेवायची आहे. त्यासाठी आपल्याला त्यावर अर्धा चमचा हळद, तसेच अर्धा चमचा एवढा लाल तिखट आणि चवीपुरते थोडेसेच मीठ घालून घ्यायचे आहे. आणि येथे आपल्याला चिंचेचा खोळ केलेला तो सुद्धा यामध्ये 2 ते 4 चमचे घालून घ्यायचा आहे. तर आता मी ही खवळून घेतलेली चिंच त्यातील 2 ते 4 चमचे फक्त यावर घालून घेते आहे. आता याला आपल्याला मस्तपैकी एकदम चोळून घ्यायचं आहे हे सगळं. म्हणजे काय होईल, सगळ्या तुकड्यांना व्यवस्थित असा हळद, मीठ आणि मसाला छान असा लागला जाईल. आता हळद, मीठ, मसाला तर आपण लावलेलाच आहे. आता यामध्ये आपण आलं, लसूण आणि कोथिंबीरची मस्तपैकी बारीक अशी पेस्ट करून घेऊया आणि ही सुद्धा थोडा वेळ लावून ठेवून देऊया. एक जवळपास 15 ते 20 मिनिटं आपण ही मच्छी जेव्हा मॅरिनेशन करून ठेवतो ना, तेव्हा त्याची चव अजून छान लागते. आणि आपण जे लावलेले हळद, मीठ, आलं, लसूण याची पेस्ट मस्तपैकी मुरली जाते. आता आपण हे बाजूला ठेवून देऊया आणि आपल्या फोडणीची तयारी करून घेऊया. तर सगळ्यात पहिले आपल्याला 1 ते सव्वा चमचा एवढा आगरी मसाला, अर्धा चमचा हळद, चवीपुरते मीठ, अर्धी वाटी चिंचेचा खोळ आणि तसेच खलबत्त्यामध्ये ठेचून घेण्यासाठी आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीर याची मस्तपैकी बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता ही गोड्या पाण्यातली मच्छी असल्यामुळे तिला थोडासा उग्रस वास येतो, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी आलं, लसूण आणि चिंचेचा खोळीचा जास्त प्रमाणात वापर करायचा आहे. तसेच आपल्याला लसूण सुद्धा इथे जास्त प्रमाणात वापरायचे आहे. तर आपण आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीर याची खलबत्त्यामध्ये मस्तपैकी बारीक अशी पेस्ट तयार करून घेऊया. तुम्हाला माहितीच आहे, मिक्सरपेक्षा आपण खलबत्त्यामध्ये जेव्हा त्याची पेस्ट करतो ना, तेव्हा त्याची चव ही दुपटीने वाढते. त्यामुळे आपण येथे खलबत्त्यामध्ये त्याची बारीक अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे. तसेच तोपर्यंत तुम्ही सांगा, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही. सबस्क्राईब केलं असेल तर ठीकच आहे, आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा. म्हणजे असे साधे सोपे चविष्ट आणि खमंग रेसिपीज तुम्हाला बघायला भेटतील. तर इथे आपली आलं, लसूण, कोथिंबीर, मिरची याची मस्तपैकी बारीक अशी पेस्ट तयार झालेली आहे. म्हणजे जवळपास आपण त्याचा छान असा खरडाच तयार करून घेतलेला आहे. आता वडस या मच्छीचे कालवण करण्यासाठी आपल्याला नेहमीच्या मच्छीपेक्षा यामध्ये जास्त तेल घालायचं आहे. जवळपास 7 ते 8 चमचे मी येथे तेल घातलेलं आहे. आता हे छान गरम झाल्यावर आपल्याला यामध्ये अर्धा चमचा एवढं हिंग घालून घ्यायचं आहे. तसंच आपण तयार करून घेतलेला ठेचा आहे तो सुद्धा यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि त्याचा संपूर्णपणे फ्लेवर ह्या तेलामध्ये उतरेपर्यंत छान असं परतवून घ्यायचं आहे. त्यामुळे काय होईल, सगळ्या तेलाला मस्तपैकी या ठेच्याचा सुगंध पसरला जाईल. आता हे झाल्यानंतर आपल्याला यामध्ये पुन्हा अर्धा चमचा एवढी हळद घालून घ्यायची आहे. तसेच 1 ते सव्वा चमचा एवढा आगरी मसाला घालून घ्यायचा आहे. अगोदर आपण यामध्ये ऑलरेडी थोडा मसाला घातलेला, त्यामुळे आपल्याला तेवढा मसाला यामध्ये घालून घ्यायचा आहे. तुमच्याकडे जे काही लाल तिखट असेल ते यामध्ये घातलं तरी चालेल. आणि आता ते व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे. खवळून घेतलेल्या अर्ध्या वाटी चिंचेचा खोळ सुद्धा यामध्ये घालून घेऊया आणि थोडंसं खलबत्त्यामध्ये पाणी घालून घेऊया आणि ते सुद्धा यामध्ये घालून घेऊया. आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे कालवण आपल्याला एकदम पातळ करायचं नाहीये, तर घट्टसरच बनवायचं आहे. चवीपुरते मीठ घालून घेऊया आणि पुन्हा सर्व पळीच्या साहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आणि थोडासा उकळ आल्यानंतरच आपल्याला यामध्ये मच्छी घालून घ्यायची आहे. आता या कालवणाला बऱ्यापैकी थोडा थोडा उकळ आलेला दिसतोय. शिवाय छान असा तेलाचा तवंग सुद्धा आलेला आहे. आता आपण जी मॅरिनेट करून घेतलेली मच्छी आहे ती सुद्धा आपल्याला ह्यामध्ये घालून घ्यायची आहे. तर आपण ही मच्छी सुद्धा ह्यामध्ये घालून घेऊया. चवीला एवढी भारी लागते ना ही मच्छी खरंच. आता मॅरिनेट केलेली मच्छी घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे आणि अगदी थोडंसंच यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. ह्याचं जास्त पातळ कालवण छान लागत नाही, तर थोडंसं घट्टसरच कालवण ह्याचं छान लागतं. आता पातेलं कपड्याने पकडून आपल्याला व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे. मच्छी एकदा पातेल्यात घातल्यानंतर ना त्याला सारखा सारखा चमचा लावायचा नाही, तर मग ती फुटते. त्यामुळे आपण काय करायचंय, असं कपड्याच्या सहाय्याने हा टोप आहे ना तो सगळा व्यवस्थित असा हलवून घ्यायचा आहे आणि मग हे कालवण शिजत ठेवायचंय. म्हणजे कसं आपली मच्छी कुस्कुरत नाही आणि ती छान राहते. आता ही मच्छी शिजण्यासाठी आपल्याला वाफेवर झाकण ठेवून द्यायचंय. ते जवळपास 5 ते 10 मिनिटं आपल्याला यावर झाकण ठेवून घ्यायचंय. आता 5 ते 10 मिनिटानंतर ह्याला छान असा उकळ आलेला आहे. वाह! आणि सगळ्या घरभर मस्तपैकी वडशीच्या कालवणाचा छान असा सुगंध पसरलेला सुद्धा आहे.
आता पुन्हा या मच्छीला मी पळी नाही लावणार आहे, तर पुन्हा टोप हा कापडाने पकडणार आहे आणि व्यवस्थित असं ढवळून घेणार आहे. आता पुन्हा 5 मिनिटं आपल्याला हे कालवण असंच ठेवून द्यायचं आहे, म्हणजे छानपैकी तवंग या पूर्ण मच्छीवर येईल. म्हणजे आपण जी वडशीची फिश करी बनवतोय त्याला छान असा तेलाचा तवंग येईल. तर इथे 5 मिनिटानंतर आपलं कालवण छान असं शिजलेलं आहे आणि त्यातली मच्छी सुद्धा छान शिजलेली आहे आणि आपला परफेक्ट असं कालवण येथे वडशीचा तयार झालेला आहे. तुम्हाला कालवणाला आलेला तेलाचा तवंग तर दिसत असेल. आता यावर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि आपली मस्तपैकी डिश सर्व करून घेऊया. तर तुम्हाला माझी आजची ही वडशीच्या कालवणाची व्हिडिओ कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा. व्हिडिओ आवडली असेल तर पटकन एक लाईक करा. तसेच तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हसोबत आपली ही लिंक शेअर करा. आणि आपल्या या चॅनलला म्हणजेच तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.